मित्रांनो, अमरावती शहरात सुरू असलेल्या एमडी ड्रग्सच्या तस्करी विरोधात गुन्हे शाखेने पुन्हा एकदा मोठी कार्यवाही करत तब्बल 3,01,20,000 रुपये किमतीचा 2 किलो 80 ग्राम एमडी ड्रग्स जप्त केले। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार झाला आहे। अब्दुल फाहीम अब्दुल वय वर्ष 25 राहणार आझाद नगर आणि शेख आयान शेख रमजान वय वर्ष 20 राहणार द्वारका नगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहे। मित्रांनो, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना शहरात मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्स येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी शहरात येणाऱ्या विविध मार्गांवर नजर ठेवली। दरम्यान मित्रांनो, 3 युवक दुचाकीने भातकुली ते सुकडी वाराणसी मार्गे लालखडीकडे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सुकडी लालखडी मार्गावर सापळा रचला। मित्रांनो, रविवारी सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास संशयित युवक दिसताच पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र एक युवक पसार झाला तर उर्वरित दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याजवळून 2 किलो 80 ग्राम एमडी ड्रग्ज आढळून आले। पोलिसांनी तत्काळ दोघांना अटक करून 3,01,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। मित्रांनो, या कार्यवाहीमुळे शहरातील ड्रग्ज तस्करांमध्ये खळबळ उडाली असून अनेक तस्कर भूमिगत झाल्याची माहिती आहे। पोलिसांनी या प्रकरणात एमडी मागवणाऱ्या मुख्य तस्करालाही ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। या चौकशीतून मुंबईतील ड्रग्ज पुरवठादारासह आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, तपासात असेही समोर आले आहे की एमडी तस्कर शहरात ड्रग्ज आणण्यासाठी नवीन व आर्थिक अडचणीत असलेल्या युवकांना पैशाचे आमिष दाखवून वापरतात। संबंधित युवकांना काही दिवस आधी मुंबईला पाठवले जाते, तेथे त्यांना लॉज मध्ये ठेवून मोबाईल जप्त केला जातो आणि काही दिवसांनी त्यांना ड्रग्ज देऊन रेल्वे मार्गे परत पाठवले जाते। मूर्तिजापूर येथे उतरून तेथून दुचाकीने भातकुली सुकडी मार्गे अमरावतीत प्रवेश केला जातो। मित्रांनो, ही कार्यवाही पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे व श्याम घुगे, एसीबी शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। मित्रांनो, शहरात वाढत्या ड्रग्ज तस्करीमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती, मात्र गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने होत असलेल्या धडक कार्यवाह्यांमुळे ड्रग्ज माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या कार्यवाहीचे शहरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून पोलिसांनी अशाच कठोर कार्यवाह्या पुढेही सुरू ठेवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।